बघा, आजचा खरं तर आपण बिरसा मुंडांच्या जयंती निमित्त हे प्रबोधनाचा कार्यक्रम आपण आपण ठेवला आहे. संभाजीनगरच्या या श्रोते वर्गासमोर मला चान्स भेटला, याच्यासाठी मी खरं तर सर्वप्रथम देवाचा आभार मानतो. आणि त्याचा फायदा घेतो. आता मला जर ऐकणारे लोक भेटत नाही आजकाल. तर आपण बिरसा मुंडांचं एकच वाक्यात तुम्हाला सांगेल, आदिवासी किंवा जनजाती अस्मितेचं प्रतीक जर कोण असेल तर ते भारतामध्ये बिरसा मुंडा हे प्रतीक आहे. थोडं आपण कसं काय प्रतीक आहे हे पण सांगेल मी, त्यात काही वाद नाही. बिरसा मुंडांची स्टोरी तर मला असं वाटतं की आता प्रत्येक 12वी शिकलेल्या पोराला माहिती आहे. त्यामुळे आपण थोडं वेगळं दृष्टीने आपण त्या गोष्टीचा विचार करूया. जे आतापर्यंत बिरसा मुंडांबद्दल त्या दृष्टीने कोणी विचार केलेला नाही असं माझं स्वतःचं मत आहे, किंवा तसा विचार केला पण असेल तर माझ्या समोर काही आला नाही. बघा, अस्मितेचं प्रतीक. आता अस्मिता म्हणजे काय नेमकं आपण विचारलं की आता अस्मितेचं प्रतीक आहे, तर अस्मिता म्हणजे काय? आता ट्रायबल अस्मितेचं प्रतीक. आता ट्रायबल म्हणजे काय? तुम्ही परिभाषा काय करणार आदिवासीची? काहीतरी तर परिभाषा करावी लागेल. आदिवासी कोण असा प्रश्न विचारला, काय सांगणार? अँथ्रोपॉलॉजीचं एक तुम्हाला डेफिनेशन सांगतो. अँथ्रोपॉलॉजीच्या दृष्टीने जर विचार केला तर आदिवासी म्हणजे असा समूहात राहणारा लोकांचा वर्ग जो दऱ्याखोऱ्यात राहतो, त्याची विशिष्ट अशी भाषा आहे, त्याची विशिष्ट अशी चालीरीती रूढी परंपरा आहे, आणि एकदम दऱ्याखोऱ्यात राहिल्यामुळे आर्थिक दृष्ट्या तो मागासलेला आहे. मी मुद्दामून इथं एक वाक्य वापरलं, आर्थिक दृष्ट्या मागासलेपणा, कारण की सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा असं मी मानत नाही. त्याचं कारण म्हणजे आज पण मातृसत्ताक पद्धत जर कुठं असेल तो फक्त आदिवासी समाजामध्येच आहे. आज पण एकही प्रकरण माझ्या मागच्या आतापर्यंत तरी ऐकिवात नाही कधी कोण हुंडाबळी गेलाय म्हणून आदिवासींमध्ये. कधी कोणत्या सासू सुनाच्या भांडणामध्ये सुनेने किंवा सासूने जाळून घेतल्याचं एक प्रकरण मला दाखवा. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा हे मी मान्य करणार नाही. आणि ते कोणाचं म्हणजे त्याने साबित करून दाखवावं, डिबेट करावं, समोर यावं, सांगावं की तुम्ही मागासलेपणा, मी ऐकणारच नाही, कारण की तसे उदाहरण सुद्धा कोणाकडे नाही. तर आता विशिष्ट अशी भाषा आणि चालीरीती. आता समजून घ्या, फक्त भाषा हे मानक आहे का आदिवासी असल्याचं? जर फक्त भाषा हे जर मानक असेल, आदिवासी लँग्वेज आली म्हणजे तो आदिवासी, तर मग आमच्या भागातल्या प्रत्येक खाटीकला आदिवासी सर्टिफिकेट भेटायला पाहिजे. प्रत्येक जैन मारवाडी जे दुकानदार आहेत त्यांना भेटायला पाहिजे, की त्यांच्या एवढं उत्कृष्ट भाषा हे आपल्या शहरी जे ट्रायबल्स आहेत त्यांना सुद्धा येत नाही. मग ते मानक तर चालणार नाही. मग दुसरं काय? विशिष्ट असे चालीरीती. आता घोळ इथंच आहे. विशिष्ट अशा चालीरीती जरी असल्या पण त्या हिंदू धर्माशी वेगळ्या नाहीत. त्यांचे जे काही देव देवता आहे, जे काही सण आहे, ते दसराच आहे, ते होळीच आहे. दसरा, होळी वगैरे हे असेच सण आहेत. निसर्ग पूजा जर आपण हे मानक ठेवला तर जेव्हा ऋग्वेद 5000 वर्षापूर्वी लिहिला गेला त्यावेळेस निसर्ग पूजाच होती. मग हिंदू धर्म आपण असा एक पुस्तकच्या स्वरूपाने आपण इमॅजिन करूया की हिंदू धर्म म्हणजे एक पुस्तक आहे, बरोबर? जसं पुस्तकाची जुनी आवृत्ती, नवीन आवृत्ती असा प्रकार असतो ना. पुस्तकामध्ये एखादा चॅप्टर वाढतो, एखादा कमी होतो, जशी जशी आवृत्ती होते. आता आमच्या मेडिकलच्या पुस्तकामध्ये अगोदर कोरोना नव्हता,
पण आता हे काय झालंय, पॅन्डेमिक झालंय, त्याच्यानुसार आमचा एक चॅप्टर वाढला, अजून एखाद दुसरा आजार आला, दुसरा चॅप्टर वाढेल. तसंच ते इव्हॅल्युएशनचे स्टेजेस आहेत. वामपंथी आणि जे काही विरोधी जे आपल्या संघटना आहेत ते याचाच फायदा घेतात. ते असं सांगण्यामध्ये दंग आहेत की कसं तुम्ही हिंदू धर्मापेक्षा वेगळे आहात. माझं असं स्वतःचं मत आहे की आम्ही हिंदू धर्माचे जी सुरुवात आहोत ती आम्ही आहोत. जे ऋग्वेदाच्या टायमाला जसं निसर्ग पूजा होती ना, आम्ही पण आज पण त्याच पायरीवर आहोत. म्हणजे मूळ आमच्यापासूनच नगरी व्यवस्था, म्हणजे आम्ही जे आज आदिवासी किंवा जनजाती समाज जो आहे ना, आमच्या संस्कृतीपासनं नगरीय संस्कृतीचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे असं आमचं मत आहे. कारण की आमचं कॉमन देवता आहेत, आमचं शिव आणि शक्ती हेच बेस आहे. राम राम शिवाय आमचं कोणतंही कार्य कधीच कंप्लीट होत नाही किंवा सुरुवातच होत नाही. 16 संस्कार आदिवासींमध्ये सगळ्या ठिकाणी आहे, संथालांमध्ये आहे, गोंडांमध्ये आहे, भिलांमध्ये आहे, सगळीकडे 16 संस्कार आहेत. सगळ्यांची सुरुवात रामरामानेच होते. अहो, आम्ही दारू प्यायला बसलो ना तरी रामाला पहिले देतो. म्हणजे कार्य सांगायचं चांगल्या कार्यात तर आहेच, दारू पिण्याचं कार्य सुद्धा आम्ही देवाचं नाव घेतल्याशिवाय ते करत नाही. आता अजून एक प्रमाण आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी, म्हणजे 3 ते 4 वर्षापूर्वी, आता इथे खानदेशातले सगळे लोक मॅक्झिमम आहेत. तुमच्या माहितीस्तवर सांगतो, आपल्या 7 मेवासी आदिवासी संस्थान होते नंदुरबार जिल्ह्यात स्पेशली. त्यातलं काठी एक संस्थान आहे. मी सहज गेलो, तिथला जो आता काही राजा आहे त्याचं फक्त होळीला फक्त त्याचं तेवढा पुरता राजा आहे, बिचारा गरीबच आहे. आता त्याच्याकडे गेलो, त्याच्याकडे मला 700 वर्ष जुने कागद सापडले. आता काय होतं ते कागद, सूरपाणेश्वर मंदिर नावाचं जे मंदिर होतं, जे नर्मदाच्या आता बॅकवॉटर मध्ये गेलं आहे, ते नंतर आपण तिथं बांधलंय. आता जो नर्मदा परिक्रमा करतो त्याला माहित असेल, त्याचा मंदिराचा आराखडा, दिव्या बत्तीसाठी 50 एकर जागा तिथल्या पुजारीसाठी करून देणारा हा कोणी केलं, आदिवासी राजा. बरोबर. मग आज माझा राजा 700 वर्ष म्हणजे केव्हा 1400-1500 साली जीर्णोद्धार करतोय त्या मंदिराचा, मग तो हिंदू कस काय नाही? त्या राजाची एक स्टोरी सांगतो सर. 3 युद्ध झाले काठी संस्थानाचे आणि इंग्रजांचे. पहिलं युद्ध आपण जिंकलो, वरनं दगड वगैरे टाकले आपल्या लोकांनी, ते ब्रिटिश पळाले. दुसरं युद्ध आपण हारलो, नंतर ते तयारीत गेले. तिसरं युद्ध आपण परत जिंकलं आणि चौथ्या वेळेस बोलणीसाठी बोलवलं, आपण आता बसून घ्या, मांडवली करून घेऊ असं, आणि त्या राजाला फसवून पकडलं. त्या राजाला फसवून पकडलं आणि त्याला पुण्यामध्ये 15 वर्ष नजरकैदेत ठेवलं. 15 वर्ष ते राज्य त्याच्या भावाने चालवलं. 15 वर्षानंतर जेव्हा सगळ्या संधी झाली, त्या राजाला सोडलं. तर तुम्हाला सांगतो, 15 वर्ष तो ख्रिश्चनांचं पोळी खाल्ली म्हणून त्याचं शुद्धीकरण केलं सूरपाणेश्वरला. त्याचंही डॉक्युमेंटरी प्रूफ आहे. म्हणजे थोडक्यात मी तर एवढं सांगेल सर, सनातनाचा खरा कोण उपासक आहे ना, तो आजचा जनजाती समाजच आहे. मग ही कॉन्स्पिरेसी जी आता आपण ऐकतो की साला आदिवासी हिंदू नाही, हिंदू नाही, याचा जनक नेमका कोण आहे? हे आलं कुठून? हे किसके दिमाग से ये खेला है और कब आया? त्याचं एकच नाव आहे, लॉर्ड मॅकॅले. तुम्ही आता पोरं आहात, तुमच्यासाठी एक लक्षात घ्या, लॉर्ड मॅकॅले नावाचा एक असा इंग्रज अधिकारी होऊन गेला. त्याने सगळ्या आपले वेद आहेत ना, पुराण वेद
यांचं सगळ्यांचं ट्रान्सलेशन केलं त्याने अभ्यास करून. आपले लोक खुश झाले, अरे वा वा, एक इंग्रज माणूस आपले वेद शिकतोय. पण त्याने आपलं धर्माचं जे काही ज्ञान होतं ते जाणून घेतलं. का जाणून घेतलं? कारण की त्याला एवढं माहित होतं दादांना की जोपर्यंत तुमच्या हृदयाच्या ब्लॅकबोर्डवर राम लिहिलेलं आहे ना, ते जोपर्यंत तुम्ही डस्टरने खोडणार नाही ना, तोपर्यंत दुसऱ्या देवाचं नाव तिथे लिहिता येणार नाही. तुम्हाला जोपर्यंत तुमच्या पूजा पद्धती, तुमच्या चालीरीती, तुमच्या रिच्युअल्स याच्यापासून दूर करता येणार नाही, तोपर्यंत दुसऱ्या धर्माचं, दुसऱ्या चालीरीतीचं त्याच्यामध्ये शिरकावच होणार नाही. हे या माणसाला त्याच वेळेस कळालं होतं. आणि आपण एकदम मार्जिनलाइज, म्हणजे दऱ्याखोऱ्यात राहत होतो. म्हणजे आपल्यामध्ये एखादं नवीन धर्म पसरवणं सोपं होतं, अडवण्याला कोणच नव्हतं. त्यामुळे सगळ्या शाळा त्यावेळेसचा तुम्ही बघणार, सगळ्या दुर्गम भागामध्ये, आमच्याकडे मुंदलवडला 1857च्या लढाईच्या 25 वर्षा अगोदरच ख्रिश्चनांनी तिथं चर्च आणि शाळा बांधली होती दडगावला. म्हणजे 1825चं त्याचं डेट लिहिलेली. आता एवढे क्रांतिकारक झाले, आता सगळे सकाळपासून आपण बघतोच आहे, तुम्हालाही माहिती, खूप क्रांतिकारक झाले. सगळ्यांचं एंड काय झालं? सगळ्यांना फितुरीने पकडलं, एक तर गोळ्या घालून मारलं, मुंडकं छाटले किंवा फासावर लटकवलं. बिरसा मुंडांबद्दल असं का झालं नाही बरं? सगळ्या क्रांतिकारकांना आपण एकदम मानपान सन्मान देतो, मात्र भगवान फक्त बिरसा मुंडांनाच का म्हणतो? वेगळ्या दृष्टीने विचार करा. फक्त बिरसा मुंडाच का भगवान? तंट्या मामा का नाही? खाजा नाईक का नाही? हा प्रश्न कधी पडला असेल ना आपल्याला. एकच का? आपण काय चिठ्ठ्या पाडून काढलं का नाव? मग कस काय? तर बिरसा मुंडांबद्दल, त्या लढाईबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, तो उठाव नुसतं आर्थिक उठाव नव्हता, मिलिटरीचा उठाव नव्हता, तो आध्यात्मिक उठाव होता. बिरसा मुंडांचं हे उलगुलान आंदोलन होतं, हे नुसतं मिलिटरी आंदोलन नव्हतं, फक्त घ्या तलवार मारा असं नव्हतं, ते आध्यात्मिक आंदोलन होतं. आणि हा माणूस पहिला आहे. हा भगवान काय आहे? कारण की याची दूरदृष्टी इतकी भयंकर होती, हे त्याने त्यावेळेस 1800 साली ओळखलं होतं की इंग्रज हे आपल्या ब्लॅकबोर्डवरचं राम पुसायला आले, आपलं देवाचं नाव पुसायला आले, कारण की हे आपलं अस्तित्वासाठी धोका आहे. हे या माणसाने 1800 साली ओळखलं होतं, जे आपल्याला 2025 अजून लोकांना सांगावं लागतंय. वयाच्या 25व्या वर्षी आध्यात्मिक उठाव, आणि त्याच्यामध्ये एक देवी शक्ती होती. म्हणजे काहीही त्याच्याकडे यंत्रणा नसताना अक्षरशः 400 किलोमीटरचा आसपासचा एरिया त्याच्यासाठी वेळा होऊन, त्याच्या म्हणजे तो चमत्कार, जीसस क्राइस्ट ची जशी सुरुवात झाली होती ना, तशी याची झाली. आणि जे चूक जीव लोकांनी केली, जीसस क्राइस्टला क्रुसिफाईड करून त्यात खिळे ठोकून मारलं, त्याच्याने काय झालं? त्याच्याने त्या माणसाबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि त्याचे विचार पसरायला खूप मदत झाली. हे जर्मन मिशनरी चर्चला माहीत होतं. तुम्हीच नाही, हे ख्रिश्चन सुद्धा त्याला भगवान मानत होते, किंवा किंबहुना त्यांना भगवान होऊ द्यायचं नाही, याचं सगळं कट करस्थान रचलं गेलं होतं त्यावेळेस. म्हणून यांना फाशी झाली नाही, यांना गोळ्या चालवल्या नाही, यांना अटकेमध्ये विष, एक स्लो पॉइझनिंगने त्यांची डेथ झाली, त्यांना मारण्यात आलं. याला जर सहानुभूती भेटली तर उद्या उठून एक नवीन ख्रिश्चन धर्मासारखा एक नवीन धर्माचा उदय होईल, हे चांगल्या प्रकारे यांना माहीत असल्यामुळे यांना त्या टाईपचं यांना संपवलं. हा दुसऱ्या विचार आपण करतच नाही. आपण एवढं सोपं नव्हतं बिरसा मुंडा फक्त की कोण सावकारांच्या विरुद्ध लढत होते म्हणून त्यांचं हे झालं, तसं नाहीये. या दुसऱ्या दृष्टीने जर आपण विचार केला तर याला परत देव होऊ द्यायचं नाही, हे कट कारस्थान या मागे होतं. आता
बिरसा मुंडांबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे. आता तर कट कारस्थान माहिती आहे. मला एवढं सांगा, आजपासनं 20 वर्षापूर्वी मागे, म्हणजे आताच नवीन पोरांना नाही माहिती, पण जे आता प्रौढ आहेत त्यांना माहिती, 20 वर्षापूर्वी आपण किती आदिवासी क्रांतिकारकांचं नाव माहित होतं. एकलव्याबद्दल माहित होतं, खाजा नाईक बद्दल माहित होतं, संथाल एरियामध्ये संथाल हुल बद्दल माहित होतं, पण आपल्याकडे काहीच माहित नव्हतं. राघोजी भांगरेंबद्दल फक्त पुण्यापर्यंत काही गावांपुरतं मर्यादित होतं, इथपर्यंत माहितच नव्हतं. तर हा प्रकार काय बघा, ही कॉन्स्पिरसी फक्त ब्रिटिशांनी नाही केलेली, आझादीच्या पहिले ब्रिटिशांनी केली आणि स्वातंत्र्याच्या नंतर ही कॉन्स्पिरसी केली. हे सगळे वामपंथी इतिहासकार. आपल्याला फक्त एकलव्यांबद्दल माहित होतं आणि एकलव्यांबद्दल एकच माहित होतं की अंगठा कापून घेतला बाबा आमच्या एकलव्याचा. ठरवून, म्हणजे हा आदिवासी समाज पूर्ण भारतामध्ये असा समाज होता ज्याचा कोणता हिरोज नव्हता. इतकं भयंकर न्यूनगंड होतं की मी आदिवासी आहे किंवा जनजाती आहे हे सांगायला सुद्धा आहे ना, आपल्यातले शिकलेले मंडळी लाजायचे. मला कोण आदिवासींबरोबर बसून घेतलं तर मला ऑफिसमध्ये नावं ठेवतील, असा प्रकार होता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी एमबीबीएस सेकंड थर्ड इयरला होतं. माझे एक बॅचमेट होती, मी नाव घेणार नाही आता, आडनाव सांगतो, वळवीज होती. पीएसएम डिपार्टमेंटमध्ये आम्ही चर्चा करता करता असं लाईट हार्टेडली बसलो होतो. विचारलं की बाबा रे तुम्ही कोणते कुठले, काय जात काय वगैरे, असं सहज. नवीन लेक्चरर होता. आम्ही सगळ्यांनी सांगितलं, मी सांगितलं आदिवासी असं. ती माझ्या बाजूला बसली होती, तीही वळवी होती. ते म्हटले मी गुजराती आहे. मी दोष तिला देत नाही, त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. का होती? कारण की आपल्यामध्ये न्यूनगंड होता, आपण काहीतरी कमी आहे. आपण फक्त हिंदी पिक्चर मध्ये पाला लटकून झिंगालाला हू एवढंच बघितलं होतं. आणि हे ठरवून केलेलं होतं. असा समाज ज्याला त्याच्या पुरखांबद्दल गर्व नाही ना, त्याच्या फॅमिलीबद्दल गर्व नाही, त्याच्या चालीरीतीबद्दल गर्व नाही, तो समाज हा इझी प्रे आहे किंवा सगळ्यात सोपा आहे शिकार करण्यासाठी. मुळात आपलं समाज तसा बनवण्यात आला कारण की यांना शिकार करणं सोपं जायला पाहिजे म्हणून. आणि हे इंग्रजांनी केलं. इंग्रज सोडून गेल्यानंतर त्यांची जी पिल्लावळ होती, जी आज जेएनयू मध्ये आहे, रोमिला थापर वगैरे, यांनी हे, मला तर वाटतं आता हर्षजी चव्हाण जेव्हा आमचे आयोगाचे अध्यक्ष झाले त्यावेळेस अक्षरशः सगळ्यांच्या डोकं म्हणजे असं फिरलं की बापरे इतके क्रांतिकारक होते, मला स्वतः माहित नव्हतं. आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठा समाजाला गर्व करण्यासाठी महाराज आहे. मी तर म्हणतो नुसतं मराठा समाज नाही, पूर्ण महाराष्ट्रीयनला गर्व करण्यासाठी महाराज आहे. मी फक्त एक त्या महामानवाला एका समाजापुरतं मी मर्यादित ठेवू इच्छित नाही. तसंच महाराणा प्रतापांचं पण आहे. राजपूत समाज असं एकदम छाती चौडी हो जाते 56 इंच. आदिवासींचं तसं काहीच नव्हतं सर. आजपासनं 20 वर्षापूर्वी आदिवासींचे म्हणजे ते मोटरसायकलच्या मागे वीर गुजर, वीर काय ते राजपूत, असं आमच्या टायमाला 20 वर्षापूर्वी फॅशन होती. कोण नंबर प्लेट नव्हतं लावत. आम्हाला नंबर प्लेटवर लिहायला काही नव्हतं. तर हा न्यूनगंड जाणीवपूर्वक रुजवला गेलेला आहे आदिवासी समाजामधनं, आणि या न्यूनगंडामधनं बाहेर निघणं हे मोठं चॅलेंज आहे आजच्या पिढीला. आणि हा न्यूनगंडामधनं बाहेर कधी निघणार? तुमच्यामध्ये पण बिरसा लपलेला आहे. प्रत्येक आदिवासी माणसाच्या मनामध्ये बिरसा लपलेला आहे. प्रत्येक आदिवासी माणसाच्या मनामध्ये स्वधर्मीय आणि स्वतःच्या चालीरीतींचा गर्व लपलेला आहे. त्याला फुंकर घाला, बाहेर काढा. मी डॉक्टर आहे. जेव्हा आमच्या आदिवासी भाषेतल्या रोडालींवर मी कुठं कार्यक्रमामध्ये सांगतो ना,
त्याचं वेगळं इम्प्रेशन 11वी-12वीच्या पोरांवर पडत. चारी ओरी फिरली या केलं गावे गमेलो, हे रोडाली सांगतो. तुम्ही रोल मॉडेल होतात. आज ही जबाबदारी कोणाची आहे? हे जे बसलेले आहे ना, हे सगळे महाविद्यालयीन शिकलेले लोक आहेत ना, यांची जबाबदारी. मी गावाकडचा जो बिचारा गरीब आहे ना, त्याला दोष नाही देणार. शिकलेला माणूस लपवतो म्हणून त्यांच्यापर्यंत त्यांचा अभिमान जागा होत नाही, त्यांच्यातला बिरसा जागा होत नाही, असं माझं मत आहे. ज्या दिवशी बिरसा मुंडांच्या रील्सवर पोरी नाचतील आणि ते रील्स व्हायरल होईल, त्या दिवशी खरं त्याला ग्लॅमर प्राप्त होईल. ज्या दिवशी माझ्यासारखा ऑर्थोपेडिशियन एखादं ओली लोल मालूम आहे का? कोण कोण आहे? होळीचं लोल असतात. लोल म्हणजे काय? गीतं असतात. रिंगरी डोला रेव टोको असं ते आम्ही लहानपणी म्हणायचो, बरोबर? हे असे गीते असतात. आपण शिकलेल्या आदिवासींनी काय केलं माहितीये का? आपण आहे ना त्या गरीब आदिवासींसमोर आहे ना स्टाईल मारायला किंवा भाव खायला आपण कसं सुधारलेलो हे दाखवण्याच्या प्रयत्नात आहे ना, आपण आहे ना आपल्या चालीरीतींना कमी लेखलंय. याला दोष दुसऱ्याला नाही देणार सर. मीच जातो ना तिथे, मी मुद्दाम मराठी बोलतो. मला भाषा येते, पण का मला दाखवायचं आहे ना की मी कसं एकदम ग्रेट आहे त्यांच्या समोर. त्याच्यामुळे मग मी मराठी बोलण्याचा माझ्यातला किडा जागा होता. हा किडा ठेचला पाहिजे. तुमच्यापासून सुरुवात करा. आता इथं सगळे म्हणजे शिक्षकी पेशातले किंवा एज्युकेशन या विषयामध्ये सगळे काम केलेले लोक आहेत. माझं ऑब्झर्वेशन आहे, चुकलेलं असू शकतं. चुकलेलं असेल तर मला त्यांनी उठून सांगितलं तरी चालेल. नर्मदा किनारी राहिलेला किंवा जो दुर्गम भागातला आदिवासी जो आहे तो अधिकारी बनतो, तो डॉक्टर बनतो. तुमच्या शहरातला भिल माणूस जी ताई बोलली अनिता पवार, तो का नाही बनत? जिथं शाळेसाठी पायी 50 किलोमीटर जावं लागतं तो माणूस अधिकारी बनतो, मंत्रालयात जातो. पण जिथं शहर आहे, जिथं स्कूल कॉलेज अर्ध्या किलोमीटरवर आहे, त्या ठिकाणातला आदिवासी का जात नाही? हा पीएचडीचा विषय आहे. याचं चुकलंय का? हा जो भिल समाज आहे जळगावमध्ये राहिलेला, धुळ्यामध्ये राहिलेला आहे, इथं संभाजीनगर मध्ये राहिलेला, शाळेचा मागेच राहतो, तो का अधिकारी बनत नाही? वास्तविक शाळा कॉलेजेस सगळ्या फॅसिलिटी जवळ असताना याने तर पहिले अधिकारी व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिले आरक्षणाचा फायदा याला भेटायला पाहिजे. मग नर्मदा किनारचा मांडवीचा माणूस कस काय बनतो, इथला का बनत नाही? वास्तविक सगळे ते शिकून आलेले आदिवासी इथंच राहतात अजून. हा एक पीएचडीचा विषय आहे. लवकरच तुम्ही एवढं जे ऐकताय, श्रोतेगण आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी हा विषय घ्यावा, याचं कारण शोधावं, आणि याचं कारण सापडलं, डायग्नोसिस होगा तो उसका ट्रीटमेंट होगा. जब तक डायग्नोसिस नहीं होगा तब तक ट्रीटमेंट नहीं होगा. मला असं वाटतं की आतापर्यंतच्या सगळे आमचे सहकारी आहेत त्यांनी जवळजवळ सगळाच विषय घेतलाय. आणि प्रबोधन इतकं पण कंटाळवाणं नको का ते डोक्यावरनं जावं असं. मला असं वाटतं की हीच वेळ आहे. मी माझ्या वाणीला इथंच विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.